मागील भागात बोलायला तर खूप काही होते, पण शब्दच निघत नव्हते. तिचे डोळे पाणावतात. तो तिचा चेहरा ओंजळीत घेतो. तिच्या कपाळावर केस करत, "मी जाताना माझ्या बायकोच्या डोळ्यात मला पाणी नकोय." तो असे बोलताच तिचे अश्रू गालावर ओघळतात. "काव्या, प्लीज रडू नकोस. माझा निर्णय आधीच झाला होता. मी इंडिया सोडून जाणारच होतो. पण आपले लग्न अचानक झाले आणि पुढे बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. काही नवीन गोष्टी माहिती पण पडल्या. पण खरं काय आहे त्यापर्यंत अजून मी पोहोचलो नाही आहे आणि मला पोचायचे पण नाही आहे. तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला तर किती आणि काय गुंता पाहायला मिळेल. त्यामुळे त्रास करून घ्यायचा नाही आहे ना तुला त्रास द्यायचा आहे." "अहो पण." काव्या एवढंच बोलली. "काव्या, आता तू काहीही बोलणार नाही आहे." तो तिला मिठीत कवटाळून घेतो. त्याने सांगितले खरं की बोलायचे नाही, पण काव्याचे रडणे मात्र चालू होते. एवढ्या दिवसात त्याची एवढी सवय झाली होती की त्याच्याशिवाय एकटं राहायचा पण विचार केला तरी तिला धडकी भरायची. आणि आता तर सिद्धार्थ तिला कायमचे सोडून जायचे म्हणत होता. रडत रडत काव्या त्याच्या अंगावर झोपून गेली. तिची काही हालचाल नाही आहे बघून सिद्धार्थ तिला हळूच बेडवर नीट झोपवतो आणि तो पण तिच्या शेजारी आडवा होतो. कितीतरी वेळ तिला पाहत असतो. खरं तर त्याचेही मन तिला सोडून जायला तयार नव्हते, पण तो स्वतःला समजावत तुला काव्याचा विचार करायचा नाही आहे. हळूच तिच्या गालावर किस करून डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करत असतो. पण राहून राहून त्याला काव्याचे बोलणे आठवत होते. "इथे काळजी घ्यायला सर्वच आहे, पण तुम्हीच नाही." तो सोडून गेल्यानंतर दोघांचे कसे होणार होते त्यांनाच माहिती नव्हते. एक तासही काव्या त्याला दिसली नाही तर त्याचा जीव कासावीस व्हायचा. आणि आता तर तिला कायम सोडून जायच्या गोष्टी सिद्धार्थ करत होता. खरंच सिद्धार्थ काव्याला सोडून जाईल का आता पुढे? कथा चालू करण्याच्या आधी मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. तुम्ही सगळे जसे माझ्या कथांना भरभरून प्रेम देतात, तसेच माझ्या मैत्रिणीच्या कथांना पण भरभरून प्रेम द्या. माझ्या मैत्रिणीचे पण अशाच कथांचे चॅनल आहे. कथा तिच्या आहेत, पण आवाज माझा आहे. तर @मनगाथा11 मनगाथा या चॅनलला माझ्या आवाजातील कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. माझी एक विनंती आहे, तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करून कथेचा आनंद नक्की घ्या. तिथे तुम्हाला समीर आणि राधाची रोमॅन्टिक स्टोरी ऐकायला मिळेल. प्लीज मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते, @मनगाथा11 चॅनलला नक्की भेट द्या. आता वळूया आपल्या सिद्धार्थ काव्याकडे. काव्याला पाहात सिद्धार्थचा पण कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते. पहाटे पहाटे काव्याला जाग येते. सिद्धार्थ तिला घट्ट मिठीत घेऊन झोपला होता. काव्या त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते. डोळे पाणावतात तिचे, कारण आज सिद्धार्थ त्याचे काम पूर्ण करून उद्या सकाळी तो जाणार होता. काव्या पटकन त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करते. तिला एवढंच वाटत होते की सिद्धार्थने तिला सोडून जाऊ नये म्हणून. ती त्याच्या चेस्टवरून प्रेमाने हात फिरवत, "अहो, नका ना जाऊ मला सोडून." मनातच ती बोलत असते. रडत रडत पुन्हा तिचा डोळा लागतो. इकडे सिद्धार्थला केव्हाच जाग आली होती, जेव्हा काव्या त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करत होती. तो हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवत, "बायको, तुला सोडून जावेसे मला पण वाटत नाहीये, पण जावे लागेल." तिच्या केसांना प्रेमाने कुरवाळत तो मनातच बोलत असतो. तो हळूच तिला मिठीतून बाजूला करतो आणि गॅलरीमध्ये जाऊन उभा राहतो. बराच वेळ विचार करत असतो. तिथे काही वेळ घालवल्यानंतर सिद्धार्थ त्याचे वर्कआउट करायला निघून जातो. आता सकाळचे 6 वाजले होते. अलार्मच्या आवाजाने तिला जाग येते. ती डोळे किलकिले करून पाहते तर सिद्धार्थ तिला दिसत नाही. हे वर्कआउट करायला गेले असतील असा विचार करत ती फ्रेश व्हायला निघून जाते. फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिचं आवरून ती खाली येते. मनात कितीही दुःख असले तरी ती घरच्यांसमोर आनंदी राहायचा विचार करत असते.
खाली येऊन नाश्ता बनवायला ती घेते. आज मन तर नव्हते नाश्ता बनवायचे, पण सगळ्यांना आता तिच्या हातचा जेवणाची सवय झाली. पटापट नाश्ता करून ती त्याच्या रूममध्ये येते. रूममध्ये येताच तिच्या सगळ्या आठवणी जणू ताज्या होत होत्या. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तर काल रात्रीपर्यंतचे सिद्धार्थसोबतचे घालवलेले सुंदर क्षण तिला आठवत होते. ते आठवताच डोळे काठोकाठ भरून आले. दाबून ठेवलेला हुंदका शेवटी बाहेर पडलाच. ती जोराने रडायला लागली. बेडजवळ खाली बसून हुंदके देऊन ती रडत होती. "अहो, नको ना जाऊ," रडत ती बोलत होती. तोच सिद्धार्थ त्याचे वर्कआउट करून रूममध्ये येतो. दरवाजाचा आवाज येताच काव्या अश्रू पुसत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. तिने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो पण तिचा नवरा होता. ती रडली हे त्याला कळायला वेळ लागणार नव्हता. तिला असे खाली बसलेले बघून सिद्धार्थ पण काळजीने तिच्याजवळ जाऊन खाली बसतो. "काव्या," एवढंच तो बोलतो की काव्या त्याला मिठी मारून जोराने रडायला लागते. सिद्धार्थ पण तिला रडू देतो. तिच्या रडायचे कारण त्याला माहिती होते. तो तिला मिठीतून बाजूला करतो. तिचे अश्रू पुसतो. रडत असल्यामुळे तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते. आता सिद्धार्थ तिला समजावत होता खरं, पण तो तिला किती मिस करणार होता त्याचे त्यालाच माहिती होते. दोघं एकमेकांच्या मिठीत होते पण बोलत नव्हते. "काव्या, माझ्यासाठी किती वेळ अशी रडत राहणार आहेस? मी तिकडे गेल्यानंतर तुला स्ट्रॉंग व्हायचे आहे. तुझ्या स्वतःच्या पायावर उभं राहून तुला मोठं झालेलं मला पाहायचं आहे." "अहो, मग तुम्ही जवळ राहूनही मी खूप मेहनत करून सगळं काही तुम्हाला मिळवून दाखवेल ना." काव्या रडत रडत त्याला सांगत असते. "काव्या, माझा निर्णय आधीच झाला आहे. तो बदलणार नाही. तुमचा निर्णय झाला आहे, पण माझ्या प्रेमाचे काय?" ती असं बोलताच सिद्धार्थ पटकन तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला पॅशनेटली किस करत असतो. काव्या पण हळूहळू त्याला साथ देत असते. दोघांचे श्वास जवळ झाले होते तरी ते दोघं किस करत होते. सिद्धार्थ हळून किस करायचे थांबतो आणि तिच्या कपाळावर दीर्घ किस करून फ्रेश व्हायला निघून जातो. बाथरूममध्ये येताच शॉवरखाली तो उभा राहतो. त्याचे मन पण काव्याला सोडून जायला तयार नव्हते, पण खूप विचार करून त्याने तो निर्णय घेतला होता. फ्रेश होऊन बाहेर आला तरी काव्या रडत तिथेच बसलेली होती. तो ऑफिसला जाण्यासाठी रेडी होत होता. रेडी होऊन काव्याजवळ आला. "काव्या, जा जाऊन फ्रेश हो. आपण खाली जातोय." काव्या पण अश्रू पुसत फ्रेश व्हायला गेली. कितीही चेहरा क्लीन करायचा प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू कसे थांबवणार होती ती. तिच्या ओढलेल्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते ती किती रडली आहे म्हणून. ती बाहेर येताच सिद्धार्थ तिचा हात पकडून खाली घेऊन येतो. आज घरात सगळे शांत असतात. सिद्धार्थला घरातील सगळ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धार्थ त्याच्या निर्णयावर ठाम होता. नेहमी हसत गप्पा मारत नाश्ता करणारे आज शांततेत नाश्ता करत होते. काव्याची तर नाश्ता करायची इच्छाच नव्हती, पण ती सिद्धार्थसाठी खात होती. नाश्ता झाल्यानंतर सिद्धार्थ ऑफिसला निघून गेला. बाकी सगळे पण आपापल्या कामात गुंतले. काव्या पण सगळं आवरून रूममध्ये आली. रूममध्ये येताच तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. इकडे सिद्धार्थला आज काही करून राहिलेले काम कंप्लीट करायचे होते. असा दिवस निघून जातो. सिद्धार्थला घरी यायला उशीर होणार होता, म्हणून सगळे जेवण करून आपल्या रूममध्ये निघून जातात. काव्या स्वतःच्या मनाला समजावत, "काव्या, किती वेळ अशी रडत राहणार आहेस? जशी ते सवय करत आहे तशीच तुला पण सवय करावी लागेल." त्याचा विचार करत तिला झोप लागून जाते. 12:30-1च्या दरम्यान सिद्धार्थ घरी येतो. घरात आज सगळं काही शांत शांत वाटत होते. तो रूममध्ये येतो. काव्या पण शांत झोपलेली होती. फ्रेश होऊन तो तिच्या शेजारी आडवा होतो. तिच्याकडे प्रेमाने पाहत कपाळावर किस करतो. त्यानंतर तिला मिठीत ओढून घेतो. तिला मिठीत घेऊन झोपायचं. आजच शेवटचा दिवस होता. खूप प्रेमाने तो तिच्या पाठीवरून हात फिरवत होता.
काव्या पण झोपमध्ये त्याच्या चेसवर चेहरा घुसळते. खूप भारी फिलिंग येते सिद्धार्थला, पण तो स्वतःच्या भावना कंट्रोल करत असतो. कधीतरी त्याचा पण डोळा लागतो. सकाळी सकाळी सिद्धार्थला लवकरच जायचे होते. त्याची मुंबईवरून फ्लाईट होती. सकाळी त्याला लवकरच जाग आली. त्याने हळूच काव्याला बाजूला केले, पण काव्याला जाग आलीच. दोघांची नजरानजर झाली, पण सिद्धार्थने त्याची नजर दुसरीकडे वळवली आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. फ्रेश होऊन आला आणि वर्कआउट करायला निघून गेला. काव्या मात्र पाहतच राहिली. डोळ्यातील पाणी डोळ्यातच राहिले. ती पण उठून फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन ती खाली निघून गेली. आई होत्याच खाली. सिद्धार्थ जाणार म्हणून त्याला आवडणारा शिरा त्या बनवत होत्या. काव्या पण तिथे येते आणि आईंना मदत करते. आईंना काव्याबद्दल खूप वाईट वाटत होते. इकडे सिद्धार्थ पण वर्कआउट करून रूममध्ये येतो. रूममध्ये येताच काव्याच्या वस्तूंप्रमाणे तो पाहत असतो. नकळत का होईना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते, पण अशा काही गोष्टी होत्या त्या सिद्धार्थला क्लिअर नव्हत्या, म्हणून तो काव्याला सोडून जायचा विचार करतो. असाच 1 तास निघून जातो. हॉलमध्ये सगळे चेहरा पडून बसलेले होते. तो सिद्धार्थ त्याची बॅग घेऊन खाली आला. सगळे त्याच्याकडे अशा आशेने पाहत होते की तू नको जाऊस, इथेच थांब. घरच्यांनी त्याला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी आज तो त्याचे काहीही ऐकणार नव्हता. तो माईंजवळ येऊन बसतो. त्याचा हात हातात घेतो, पण माई त्याचा हात सोडवून घेतात. सिद्धार्थ, तुमचा हा निर्णय आम्हाला अजिबात आवडला नाहीये. घरातल्या सगळ्यांचे ठीक आहे, पण काव्या बायको आहे तुमची, जबाबदारी आहे तुमची. त्यांना असे सोडून कसे जाऊ शकतात तुम्ही? काव्याची काळजी घ्यायला तुम्ही सगळे आहातच की, आणि इथे राहून तिला तिचे पुढील शिक्षण कंप्लीट करायचे आहे. आता माईंचा आवाज वाढला. सिद्धार्थ, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. त्या चेहरा वळवून घेतात. सिद्धार्थ उभं राहून माईंना नमस्कार करतो. त्यानंतर तो रोहिणी, रोशनी, साहिलला भेटतो. त्यानंतर आईजवळ जाऊन नमस्कार करून मिठी मारतो. काव्या आईच्या शेजारीच उभी होती. डोळे तर काठोकाठ भरून आले होते. त्याच्यासमोर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न ती करत असते. इकडे सिद्धार्थ मुद्दाम तिला इग्नोर करतो. त्याला माहिती होते तिच्यात हरवला तर तिला सोडून जाताना होणारा त्रास त्याला पाहावला जाणार नव्हता. चला नाश्ता करून घेऊ. ते सगळे नाराज मनाने नाश्ता करायला बसतात. सिद्धार्थ एक एक घास खात असतो आणि इकडे काव्याला एक घास पण खाणे मुश्किल झाले होते. सगळ्यांचा नाश्ता झाला तसे विद्यासागर आत आले. सिद्धार्थचं सामान घेऊन त्यांनी गाडीत ठेवला. सिद्धार्थ पुन्हा सगळ्यांची भेट घेतो, फक्त काव्याची भेट तो घेत नाही. माई, आई, आजी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात, पण सिद्धार्थ काही ऐकून न घेता बाहेर जायला निघतो. एकदाही मागे वळून पाहत नाही. रोशनी आणि साहिल तर पळतच त्याच्या मागे जातात. बाई, नको ना जाऊच आमच्यासाठी. नाही, पण वहिनीसाठी इथे थांब ना. ते दोघं खूप विनवणी करत असतात. त्या दोघांना सिद्धार्थ मिठीत घेत, रडू नका, मी गेल्यानंतर काव्याची काळजी तुम्ही घ्या. जाताना पण त्याला काव्याचीच काळजी आहे. हे बघून ते दोघं बोलतात, तुला वहिनीची एवढीच काळजी वाटत आहे तर तू इथे थांब ना. यावर सिद्धार्थ काहीही बोलत नाही. आई पण त्याच्याजवळ येऊन त्याला समजावतात. सिद्धार्थ, आता ही वेळ गेलेली नाहीये. तू तुझा निर्णय बदलू शकतोस. आई, माझा निर्णय बदलणार नाहीये. मी बाहेर जाणार म्हणजे जाणार. काव्याचा विचार करून तर थांब. इथे आई रडत बोलतात. बाळा, काही गोष्टी डोळ्याने दिसतात त्या खरंच असतील असे नाही ना. त्या गोष्टी खोट्याही असू शकतात ना. हो, जे डोळ्याला दिसते ते खरंच असते असे नाही. पण मी विश्वास ठेवला आणि तो बोलायचं थांबला. सिद्धार्थ, मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करून तुझा निर्णय घ्यावा. आई, मला आता कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाहीये आणि तू मला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. येतो मी. आणि तो जायला निघतो. एवढ्या वेळात काव्या त्याच्याजवळ आली नव्हती. कशी येणार होती ती?
तो जाताच हुदके देऊन रडत होती ती. सिद्धार्थ मुद्दाम तिला भेटला नव्हता. तो तिला भेटला असता तर त्याचे बाहेर जायला पाय धजावले नसते. इकडे काव्याला तेच वाईट वाटत होते. निदान जाताना मला भेटून जायचे होते. मिठीत कवटाळून घ्यायचे होते. पण इथे तर त्यांनी माझ्याकडे पाहिलेही नाही. गाडीजवळ येताच सिद्धार्थने एक दीर्घ श्वास घेतला आणि मागे वळून पाहिले तर आई, रोशनी, सायली आणि साहिल खूप आशेने सिद्धार्थकडे पाहत होते. काव्या त्याला जाताना पाहू शकणार नव्हती म्हणून ती बाहेर आलीच नव्हती. त्याने डोळ्यावर गॉगल चढवला आणि गाडीत बसला. गाडी स्टार्ट होताच सिद्धार्थला असे वाटत होते त्याच्या शरीरातील हृदय तो इथेच सोडून जातोय म्हणून. जाताना त्याचे डोळेही पाणावले होते म्हणून त्याने गॉगल चढवला होता. आज पहिल्यांदा खडूस रागीट सिद्धार्थ जहांगीर रडत होता. आडवा झाला होता. त्याची गाडी गेटच्या बाहेर जातच बाकी सगळे आत येतात. इकडे काव्या तर हॉलमध्येच खाली बसून रडत असते. रोशनी आणि सायली आत येतच पळत काव्याजवळ जाऊन तिला मिठी मारतात. तिची अवस्था बघून सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होते. आई पण काव्याजवळ येतात. तिच्या डोक्यावरून हात फिरवत, काव्या बाळा, शांत हो, रडू नकोस. काव्या रडत उठून उभी राहते. आई, ते काही वेळासाठी मला एकटे सोडा. एवढं बोलून काव्या त्यांच्या रूममध्ये निघून जाते. घरातील सगळे पण तिला समजून घेतात. रूममध्ये येताच काव्या दरवाजा बंद करून त्याला टेकून खाली बसते आणि रडत असते. अहो, मी आवडत नव्हते का तुम्हाला? सांगायचे होते मला. मी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झाले असते. असे सोडून का गेलात मला? आणि आता तर तुमची एवढी सवय झाली आहे की तुमच्याशिवाय मी कशी राहणार मलाही माहिती नाही आहे. तुम्ही कोणत्या गोष्टींबद्दल बोलत होता की त्या मला क्लिअर होण्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. मग त्या गोष्टी आधी शोधायच्या होत्या. मग तिकडे जायचे होते. तुम्ही तर तुमचा विचार करून मला सोडून गेलात. पण माझ्या मनाचे, माझ्या विचारांचे काय? तुम्ही नाहीत तर जगून काव्या काय करणार? आता काव्याच्या मनात भलते-सलते विचार चालू होते. विचार करत ती रडतही होती. खाली बाकी सगळे हॉलमध्ये शांत बसलेले होते. आता काव्याला पण वेळ देणे गरजेचे होते. इकडे सिद्धार्थची गाडी पण जवळजवळ एअरपोर्टच्या दिशेने जात होती. त्याच्या मनात असतानाही काव्याचे विचार चालू होते की त्याचा फोन वाजतो. फोन अननोन नंबरवरून होता. 1-2 वेळेला सिद्धार्थ फोन कट करतो. आता कुणाशीही बोलायची त्याची मनस्थिती नव्हती म्हणून तो सारखा कॉल कट करत असतो. तो कॉल उचलत नाहीये हे बघून पलीकडून त्याच नंबरवरून मेसेज येतो. काव्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या ॲड्रेसला भेटायला या. तो मेसेज वाचून सिद्धार्थचे डोकं चालायचे बंद होते. काव्याबद्दल ही व्यक्ती मला काय सांगणार आहे? मला ज्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या त्या गोष्टींबद्दल तर नाही ना बोलत आहे ही व्यक्ती. विचार करून करून सिद्धार्थचे डोकं चालायचे बंद होते. त्याला कळतच नाही काय करावे. त्या पाठवलेल्या ॲड्रेसला जाऊन बघावे की आपल्या निर्णयावर ठाम राहावे. काव्या स्वतःला सावरून रूमच्या बाहेर येते. आई, रोशनी आणि सायलीला काव्याला पाहून या म्हणून सांगतात. त्या उठून वर जातच होत्या की काव्या त्यांना खाली येताना दिसते. पण अचानक तिला इकडे सिद्धार्थ एअरपोर्टला पोहोचला होता. तो दरवाजा ओपन करून खाली उतरणार की त्याचा फोन वाजतो. दादा, तू आत्ताच्या आता या हॉस्पिटलला ये. सायलीचा रडका आवाज ऐकून सिद्धार्थ काळजीने विचारतो, काय झाले? सायली फक्त काव्या व एवढंच बोलते आणि पलीकडून कॉल कट होतो. काय वाटते, सिद्धार्थ हॉस्पिटलला जाईल का? काव्याला काय झाले असेल? ती ठीक तर असेल ना? सिद्धार्थला कोणी कॉल केला असेल, मेसेज करून भेटायला कोणी बोलावले असेल. त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आठवणीने तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.